नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. मिशोवरून मी हे छान असं ॲप्रॉन मागवलेलं आहे. खूप दिवस झालं मला मागवायचं होतं, पण पाहिजे तसं मिळत नव्हतं. मला ना कापडी ॲप्रॉन नको होतं. मला असं रेक्झिनचं जे कापड असतं ना तसं ॲप्रॉन हवं होतं. कारण ना बऱ्याचदा किचनमध्ये कसं खूप वेळा आपण पाण्याने हात वगैरे धुतो, तर तेव्हा ते कापडी ॲप्रॉन असेल तर ते ओलं होईल आणि त्यानंतर मग आपले कपडेसुद्धा खराब होतात. तर म्हणून मला हे असं रेक्झिनचं ॲप्रॉन हवं होतं. तर हे मिशोवरती अगदी तसंच मला मनासारखं ॲप्रॉन मिळालं. त्याला इथे हे बघा तुम्हाला दिसत असेल हात पुसण्यासाठी सुद्धा छान असं कापडी भाग दिलेला आहे, ज्यावरती हात धुतले की आपल्याला पटकन हात पुसता येतील. त्यानंतर पुढे एक छोटासा असा खिचा म्हणू शकतो आपण. तर जिथे आपल्याला पटकन काही वस्तू ठेवायची असेल, रुमाल वगैरे ठेवायचा असेल तो ठेवता येतो. आणि हे जे ॲप्रॉन आहे तर हे मला जोडीमध्ये मिळालं, म्हणजे 2 ॲप्रॉन मिळाले ह्या एका पॅकमध्ये. आणि बऱ्यापैकी रिजनेबल याची प्राईस आहे, खूप स्वस्त आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. क्वालिटीसुद्धा चांगली आहे बरं का. चला आता सकाळी सकाळी गार्गीच्या डब्यासाठी काहीतरी छान बनवावं म्हटलं. आता रोज रोज मुलं भाजीपोळीला कंटाळतात, म्हणून मग मी आज तिला डब्यासाठी देते तिखट मिठाच्या ज्या पुऱ्या असतात ना त्या. आता ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकला, अर्धा चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण लाल तिखट टाकू शकतो. त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे जे तिखट आहे ना हे काश्मीरी तिखट आहे, त्यामुळे मी जास्त घातलं आहे. वरून 2 चमचे तेल टाकायचं. 1 चमचा कसुरी मेथी हातावरती अशी थोडीशी चुरून टाकायची, म्हणजे तिची चव चांगली उतरते. पाव चमचा इथे ओवा घातला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिळही ॲड करू शकतात. आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तेल जे आहे ना ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता थोडं थोडं पाणी टाकून याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. पुऱ्यांची कणिक ना थोडीशी घट्टच मळायची, म्हणजे मग पुरी तेलकट नाही होत. नाहीतर मग काय होतं, सैल कणिक जर मळली ना तर पुऱ्या बऱ्याचदा तेल पितात. तर आता इथे पुरी छान कणिक मळून झालेली आहे. एक गोळा घेतला आणि आता त्याला साधं आपलं पीठ लावूनच लाटून घेतलं. आपली चपाती लाटतो ना आपण त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायच्या, खूप जास्त पातळ नाही करायच्या. नाहीतर मग काय होतं, पुऱ्या फुगतही नाही आणि त्या कडकही होतात. तसं आपण यात तेल घातलं त्यामुळे ह्या पुऱ्या अगदी सॉफ्ट राहणार आहेत. हे पहा, इथे मी ही पोळी लाटून घेतली आणि आता लहान मुलांना आवडतात म्हणून असं छोट्या डब्याच्या झाकणाने मी त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते. आपल्याला हव्या तेवढ्या मोठ्या छोट्या आपण ह्याच्या पुऱ्या बनवू शकतो. आणि ह्या पुऱ्यांमध्ये ना आपण रवा घातला आहे, त्यामुळे ह्या पुऱ्या अगदी संपेपर्यंत छान खरपूस अशा राहतात. चला पुऱ्या तळून घेते. तेल गरम करून घेतलं, अगदी छान व्यवस्थित गरम करायचं. त्यामध्ये पुरी टाकायची आणि हाय फ्लेमवरतीच ही पुरी तळून घ्यायची. बरं, पुरी तळताना ना सारखं आलटून पालटून नाही तळायची, एक बाजू एकदाच तळायची, म्हणजे पुरी तेलकट नाही होत. आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता तिच्यासाठी अजून छोट्या सुट्टीसाठी काहीतरी द्यावं लागतं, म्हणजे तिला रोज 2 डबे द्यावे लागतात. तर मोठ्या सुट्टीसाठी मी ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या आणि त्यासोबत मुगाच्या डाळीची सुकी भाजी केली पुरीसोबत खायला. आणि आता इथे मी छोट्या सुट्टीसाठीचा तिचा डबा बनवते. तर त्यासाठी सगळ्यात आधी तर ह्या वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतल्या, ज्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं गाजर होतं ते बारीक चिरून घेतलं. इथे एका भांड्यामध्ये 4-5 चमचे बेसन पीठ काढून घेतलं. त्यामध्ये साधारण 2-3 चमचे, म्हणजे बेसन पीठ जर 1 वाटी असेल तर पाव वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा घातला. वरून तिखट, मीठ, हळद, आपल्याला जे काही मसाले घालायचे ते घालायचे. आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या घातल्या. ह्यात मी थोडंसं जिरंही ॲड केलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यानंतर यातही 2 चमचे तेल घातलं आहे बरं का. इथे शूट करताना ते दाखवायचं राहिलं. आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून ना त्याचं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ हवं, डोशांच्या पिठाप्रमाणे. आता मी याचा डोसा म्हणजे धिरडं बनवून घेणार आहे. तव्याला आधी तेल लावून घेतलं. तवा व्यवस्थित गरम पाहिजे, त्याला तेल लावून घ्यायचं. आणि त्यावरती हे जे धिरड्याचं पीठ होतं किंवा हे जे मिश्रण होतं ते 1 ते 2 चमचे असं पसरून घेतलं. खूप जास्त पसरवायचं नाही, कारण आपण यात भाज्या घातल्या त्यामुळे हे खूप पातळ असं हे जे धिरडं आहे ते तयार नाही होणार, थोडंसं जाडच राहील. पण आपल्याला मध्यम गॅसवरती तेल टाकून आलटून पालटून हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे हे अजिबात कडक असं नाही होणार, पण छान खरपूस असं तयार होईल. तर इथे मी हे धिरडे छान भाजून घेतलेलं आहे. आता डबा तयार झालेला आहे. चला डबा भरायला घेऊ.
तर इथे हे पहा, तुम्हाला दिसत असेल मुगाच्या डाळीची छान सुकी अशी भाजी बनवली आहे. त्यानंतर पुऱ्या ठेवलेल्या आहेत. हे आहे मोठ्या सुट्टीचा डबा. आणि त्यानंतर छोट्या सुट्टीसाठी मी तिला दिले आहेत बीड आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी. त्या चटणीवरती थोडंसं तेल टाकून दिलं आहे, कारण ती बराच उशिरा तो डबा खाते, तर मग अगदी कोरडं नको व्हायला म्हणून. आणि इथे अशा प्रकारे डबा तयार झाला आहे. चला आता इथे ना आमच्या केळीच्या झाडाला छान केळीचा घड आलेला आहे, तर तो काढून घेतला. आम्हाला वाटलं होतं की ह्या केळी झाडावरच पिकत असतील असं, पण तसं नव्हतं. त्या झाडावर काही पिकतच नव्हते, म्हणून मग आता काढून घेतला. आणि काढल्यानंतर कळलं की बरेच दिवस त्या झाडावर ठेवल्यामुळे ना खूप केळी खराब झाल्या होत्या. हे पहा, पूर्ण जे घड आहे. आणि ह्या केळी आहेत ना, याला काही ठिकाणी सोनकेळी म्हणतात, तर काही ठिकाणी ते केरळी केळी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला जरूर सांगा बरं का, कारण आमच्याकडे तरी ह्या केळींना सोनकेळीच म्हणतो. तर हे केळी काढल्यानंतर त्याचे जे घड असतात, म्हणजे 12-12 केळींचे असे आम्ही ग्रुप बाजूला काढून घेतले, जेणेकरून ते पिकायला सोपं जाईल. आणि असं आम्हाला साधारण 3 ते 4 डझन केळी मिळाल्या. आणि ह्या पहा, इथे सुद्धा 2-2.5 डझन केळी ह्या ज्या खराब झालेल्या आहेत. तर केळीच्या फुलांच्या मी वड्या बनवल्या होत्या, त्याची रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर केली होती. काही जणांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तर पुढे तुम्हाला तो केळीच्या फुलांच्या वडीचा व्हिडिओसुद्धा दिसेल. केळीचं फूल आहे, तर त्याला फेकून न देता आपल्याला त्याची काहीतरी रेसिपी करता येते का पाहूया. हे फूल स्वच्छ कसं करायचं, कसं धुवायचं, हे सगळं मी यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती सर्च केलं. त्यानंतर मला कळलं, तर मी तुम्हाला आज तीच प्रोसेस दाखवणार आहे. तर चला आज आपण बघूया केळीच्या फुलांच्या वड्या. तर सगळ्यात आधी ना हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, कारण हे जे केळीचं फूल असतं ना, हे खूप असं चिकट असतं. तर जेव्हा आपण या फुलातून त्या पाकळ्या मोकळ्या करू, तर तेव्हा आपल्या हाताला खूप चिकट असं व्हायला लागतं. आणि नंतर हात स्वच्छ जरी धुतले तरीसुद्धा तो चिकटपणा लवकर जात नाही. त्यामुळे हाताला आधी तेल लावून घ्यायचं. त्यानंतर हे जे केळीचं फूल आहे त्याची अशी एक एक पाकळी मोकळी करायची. प्रत्येक हे जे तुम्हाला लाल रंगाचं पान दिसतं ना, त्याच्या आतमध्ये 5 ते 6 अशा फुलं असतात. आपण त्याला फुलंसुद्धा म्हणू शकतो किंवा पाकळ्या म्हणू शकतो. प्रत्येक पानात असे 5-6 ही छोटी छोटी फुलं असतात. तर आपल्याला ही जी छोटी छोटी फुलं आहेत हीच रेसिपीमध्ये वापरायची. तर चला आता हे सगळं मी मोकळं करून घेतलं. जोपर्यंत केळीच्या फुलातून अशा पांढऱ्या रंगाचा हा भाग येत नाही, तोपर्यंत ही जी लाल रंगाची पानं असतात ती काढून घ्यायची असतात. आणि एकदा का हा पांढऱ्या रंगाचा भाग आला की नंतर आपल्याला हे पानं काढायची गरज नसते, हा आपण असंच वापरू शकतो. आता एका भांड्यामध्ये मी साधारण 2-3 चमचे दही आणि त्यात 2 ग्लास पाणी टाकलं आणि वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं. तर हे ताक मी बनवून घेतलं आहे. आता हे ताकसुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे. चला आता इथे हे जे केळीचे फुलं आपण काढून घेतलेली होती ना, ही स्वच्छ करून घेऊ. तर स्वच्छ करताना त्याच्यामध्ये जो परागकण असतो किंवा जी दांडी असते ती दांडी आणि एक असा छोटासा बारीक पापुद्रा असतो त्या दांडीच्याच पुढे आलेला, तर तो आपल्याला काढून टाकायचा असतो. तो आपल्याला पदार्थांमध्ये वापरायचा नसतो. आणि असं एक एक फूल हे स्वच्छ करावं लागतं. मला तर बराच वेळ लागला, म्हणजे मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी मिळून हे सगळी फुलं स्वच्छ केली तरीसुद्धा आम्हाला साधारण 10 ते 12 मिनटं लागली, कारण पहिल्यांदाच पाहिलं होतं की हे फूल कसं स्वच्छ करायचं ते. चला आता फुलं तर ही स्वच्छ करून झालेली आहेत. आता अगदी बारीक अशी ही फुलं आपण चिरून घेऊ. तर आपल्याला शक्य होतील तेवढी बारीक ही चिरायची. आणि चिरल्यानंतर लगेचच आपण जे ताक बनवून घेतलं आहे त्याच्यात ही फुलं टाकायची, कारण ही केळीची फुलंसुद्धा घशाला खवखवू शकतात. तर त्यामुळे आपल्याला लगेच हे ताकात टाकायचे असतात. ताकात टाकल्यामुळे याचा थोडा चिकटपणाही कमी होतो आणि कधी कधी कसं तोंडात असं ओढल्यासारखं होतं किंवा खवखवायला लागतं, तर तसं होणार नाही. त्यामुळे ही आपल्याला ताकात टाकून घ्यायची असतात. तर आता हे पहा, फुलं तर चिरून ताकात टाकून घेतली. आता फुलाचा हा जो मधला पांढऱ्या रंगाचा भाग उरलेला होता ना, तो सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याला काही खूप आपल्याला स्वच्छ करण्याची गरज नाही आहे. तो चिरायचा आणि अगदी बारीक चिरायचा आणि तो सुद्धा ताकात टाकून घ्यायचा. आता हे जे केळफूल आहे ना, तर याचं खूप लोक भाजी बनवतात, खास करून कोकणात बनवली जाते. तर केळफुलाची भाजी बनवतात, पराठे बनवतात,
असे वेगवेगळे पदार्थ याचे बनवत असतात. पण मी म्हटलं चला आज आपण वड्या बनवून पाहू, ते ह्यासाठी की हे कसं लागतं हे माहीत नव्हतं. वडी कशी थोडी तळली तर ती टेस्टीच लागते, म्हणून म्हटलं चला ॲटलिस्ट वडी खाल्ली तरी जाईल ह्या हिशोबाने मी वडी बनवायला घेतली होती. आता अर्धा तास ही जी फुलं होती ही ताकातच राहू दिली आणि त्यानंतर आता हे सगळे आपल्याला व्यवस्थित पिळून काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी हे जे बारीक चिरलेली फुलं होती हे ताकातून बाजूला काढून घेते. आता आपल्याला हे काही म्हणजे स्वच्छ धुवून घेण्याची गरज नाही आहे. आपण ऑलरेडी हे ताकात टाकलेले होते, त्यामुळे हे डायरेक्ट वापरली तरी चालेल. त्यामध्ये 1 कप मी बेसन पीठ टाकून घेतलं, पाव कप रवा, अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे मीठ ह्याच्यात घालायचं. आता 1 चमचा तीळ घातले. तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही यात ॲड करू शकतात. जसं की ओवा असतील तर तुम्ही ओवा याच्यात ॲड करू शकतात. थोडंसं जर तुम्हाला आमचूर पावडर साखर ॲड करायची असेल तर ती ॲड करू शकतात. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव केलं. आता ह्यात तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या छान मऊ होतील. तर त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. आता तेल टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं. पाण्याची आवश्यकता पडत नाही, पण तुम्हाला वाटलं तर थोडंफार पाणी तुम्ही यात ॲड करू शकता. आणि असं आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, केळीच्या फुलांपासून हे जे पीठ आहे हे आपण मळून घेतलेलं आहे वडींचं. तर ह्याचे आपल्याला 2 रोल करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला याचे किती रोल करायचे ते करू शकता. तर इथे मी हे 2 रोल याचे बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे जे रोल आहेत हे वाफवून घ्यायचे. याऐवजी आपण ताटात थापूनसुद्धा हे वाफवू शकतो बरं का, जसं आपण ढोकळा वाफवतो ना त्या पद्धतीने. आता इथे कढईमध्ये पाणी गरम झालं आहे, त्यावरती एक जाळी ठेवली, त्यावर हे जे रोल बनवलेले होते ते ठेवले आणि वरून झाकून ठेवलं. आता 10 मिनटं हाय फ्लेमवरती ह्या ज्या वड्या आहेत ह्या चांगल्या वाफवून घेतल्या. 10 मिनटांनी चेक करायचं. एखादा चमचा किंवा सुरी त्यात टाकून पाहायची, कोरडी निघाली तर ठीक, किंवा त्या सुरीला जर काही चिकटत असेल तर पुन्हा 5 मिनटं हे वाफवून घ्यायचं. आता इथे वाफवलेले जे रोल आहेत ते पूर्णपणे थंड झालेत. हे मी आता कट करून घेते. आपल्याला हवे तसे जाड किंवा पातळ अशा ह्या वड्या आपण कट करू शकतो, पण शक्यतो थोडीशी जाडच ठेवावी लागते, नाहीतर मग ही वडी तुटते. तर त्यामुळे थोडीशी जाडसर अशी मी ह्या वड्या कट करून घेतल्या. आता ह्या वड्या इथे सगळ्या कट करून झाल्यात. वड्या आपल्याला हव्या तर आपण तळूनही घेऊ शकतो, पण प्रत्येक वेळी वडी तळण्यापेक्षा कधीकधी शॅलो फ्राय केलेली वडीसुद्धा छान लागते. म्हणून मी आज ही वडी शॅलो फ्राय करून घेते, कारण तेलही कमी वापरलं जातं आणि एखाद्या दिवशी असं काही पौष्टिक पदार्थ बनवतोय म्हटल्यावर तिला पुन्हा तळायचं, त्याऐवजी हे मी फक्त भाजून घेते. तर हे पहा, मध्यम गॅसवरती ही जी वडी आहे ती तेल टाकून छान खरपूस अशी भाजून घेते. आलटून पालटून दोन्ही बाजूंनी भाजायच्या आणि वरचं जे कवर आहे किंवा वरचे जे लेअर आहे ती छान खरपूस होईल इथपर्यंत ह्या भाजून घ्यायच्या. तर इथे मी साधारण 10 ते 12 मिनटं ह्या वड्या अगदी मंद गॅसवरती छान खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत. आतमध्ये मऊ आणि वरून खरपूस अशा या वड्या इथे तयार झाल्या आहेत. तर मग केळीच्या फुलांच्या ह्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला जरूर कळवा. मला आणि माझ्या घरच्यांना या वड्या खरंच आवडल्या होत्या. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की केळीच्या फुलांची जी वडी असते किंवा केळीच्या फुलाच्या पदार्थाची चव अशी लागेल. मला तर ही वडी खाण्याआधी वाटत होतं की जी केळीची टेस्ट असते तीच ह्या वडीमध्ये येत असेल, पण तसं अजिबात नव्हतं. ह्याची टेस्ट पूर्णपणे वेगळी आणि छान अशी होती. तर मग तुम्हीसुद्धा जर तुम्हाला केळीचं फूल कुठे मिळालं तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.